अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा, उद्या आहे 10 मे शुक्रवार, अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस। अगदी आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या आहे अक्षय तृतीया। बघा, अक्षय तृतीयेचा जो दिवस आहे तो माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे। त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरात बरकत आणण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि घराची आर्थिक प्रगती होण्यासाठी तुम्ही जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अक्षय तृतीयेचा एक विशेष महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। बघा, उद्याचा जो दिवस आहे ना, म्हणजे अक्षय तृतीयेचा जो दिवस आहे तो स्नानासाठी, दीपदानासाठी, त्याचबरोबर तुळशी मातेच्या सेवेसाठी, गोमातेच्या पूजनासाठी आणि अन्नपूर्ण मातेला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। अन्नपूर्ण माता जी माता लक्ष्मीचाच एक स्वरूप आहे आणि उद्याच्या दिवशी आपल्याला याच अन्नपूर्ण मातेची मनोभावे पूजा करायची आहे। उद्या न चुकता तुम्हाला अन्नपूर्ण मातेला ही एक वस्तू किंवा ही एक गोष्ट अर्पण करायची आहे। जर उद्याच्या दिवशी अन्नपूर्ण मातेला ही एक गोष्ट तुम्ही अर्पण केली तर तुमच्या घरातील दारिद्र्याचा नाश होईल, घरामध्ये असणारी गरिबी कुठेतरी संपत जाईल, घराची आर्थिक भरभराट होईल, घरामध्ये आर्थिक प्राप्ती होईल, तुमच्या घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे सगळं काही भरभरून येईल। अगदी तुमच्या घरातील कोपरा आणि कोपरा धनधान्याने भरून राहील। खरं तर अन्नपूर्ण माता आपल्या घरात जागृत असणं खूप महत्त्वाचं असतं आणि वेळोवेळी जेव्हा विशेष स्थिती, विशेष मिती असते ना, जेव्हा आपण तिची सेवा करतो, आराधना करतो, त्यावेळेस ती आपल्या घरामध्ये जागृत असते। जेव्हा ती आपल्या घरात जागृत असते तेव्हा आपल्या घरामध्ये कधीच धनधान्याचा, अन्नाचा, पैशांचा तुटवडा पडत नाही। बऱ्याच वेळा आपण म्हणतो की माझ्या घरात सगळे देव आहेत, सगळं काही आहे, पण तरी पण माझ्या घरात पैसा टिकत नाही, धन नाही। तर ते जे काही तुम्ही देवांच्या मूर्ती आणलेल्या असतील किंवा तुमच्या देवघरात जे देव असतील त्यांची विधियुक्त पूजा वेळोवेळी होणं खूप महत्त्वाचं आहे, तरच ती दैवी शक्ती आपल्या घरात जागृत राहते। आता उद्याचा जो दिवस आहे तो अत्यंत शुभ आहे। उद्या तुम्ही कितीही काही सेवा केली, कितीही काही केलं तरी लक्षात ठेवा, उद्याच्या दिवशी अन्नपूर्ण मातेची जी पूजा आहे ती विशेष महत्त्वाची आहे। कारण जर ती आपल्या घरात जागृत असेल, ती आपल्या घरात प्रसन्न असेल, तरच आपल्या घरामध्ये बरकत असेल, तरच आपल्या घरातील कोपरा आणि कोपरा धनधान्याने भरलेला असेल आणि आपल्या घरामध्ये धन, धान्य, पैसा, सुख हे सगळं असणं खूप महत्त्वाचं असतं। आता काय उपाय आहे, कसा करायचा आहे, कुठली वस्तू अन्नपूर्ण मातेला अर्पण करायची आहे, हे सगळं काही मी तुम्हाला पुढे व्यवस्थित सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला काय करायचे तर उद्याच्या दिवशी म्हणजे अगदी सकाळीच 9च्या आतमध्येच ही सेवा आपल्याला करून घ्यायची। याच्यासाठी एक छोटं प्लेट घ्या, त्याच्यामध्ये अन्नपूर्ण मातेची जी मूर्ती आहे ती ठेवा। वरती अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीवरती थोडंसं दूध घालायचं आहे, थोडंसं तुम्हाला जल म्हणजे पाणी घालायचं आहे आणि मूर्ती स्वच्छ धुवून म्हणजे अभिषेक घालून घ्यायची। मूर्ती स्वच्छ पुसायची, त्याच्यानंतर एक छोटीशी वाटी घ्यायची। तुमच्या घरामध्ये जी कुठली वाटी असेल, मग ती चांदीची असेल, पितळीची असेल, पंचधातूची असेल किंवा स्टीलची असेल, जी स्वच्छ सुंदर, ज्यामध्ये तुम्ही नेहमी अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवता, ही तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे। त्याच्यामध्ये हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या वाटीला गोलही तुम्हाला हळदी कुंकवाची 5-5 बोटं लावायची आहेत। त्याच्यानंतर एक चिमूटभर तांदूळ घ्यायचे आणि त्या वाटीमध्ये घालायचे। त्याच्यानंतर अन्नपूर्ण मातेची मूर्ती, जिला आपण अभिषेक घालून घेतलेला आहे, ती मूर्ती त्याच्यात ठेवायची। सगळ्यात अगोदर लक्षात ठेवा, हे सगळं करण्यापूर्वी एक स्वच्छ सुंदर तुपाचा दिवा लावायचा आहे। तूप नसेल तर तेलाचा लावा, बाजूला उदबत्ती लावा, कारण कुठलीही सेवा जी आहे ती अग्नीच्याच साक्षीने केली जाते। अग्नीच्याच साक्षीने झालेली सेवा जी आहे ती सिद्धीस जाते। ठीक आहे, आता हे करून झालं की एका कापसाला, थोडा कापसाचा तुकडा घ्यायचा, त्याला थोडंसं सुगंधित असणारं अत्तर लावायचं आणि हे अत्तर अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीला लावायचं। त्याच्यानंतर थोडं हळदी कुंकू घेऊन ते अन्नपूर्ण मातेला अर्पण करायचं, त्याचा एक टिक्का कपाळाला तिच्या लावायचा। इतकं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला एक छोटीशी प्लेट किंवा छोटीशी वाटी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये मुठभर धने घालायचे, मुठभर धने। या धन्यांच्या वरती तुम्हाला पुन्हा एकदा थोडंसं अत्तर स्प्रेड करायचं आहे आणि ते अत्तर जे आहे ते धन्यांना असं थोडं चोळून घ्यायचं आहे।
इतकं करून झालं की त्याच्यानंतर या 3 बोटांमध्ये धने घ्यायचे आणि ते अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीवरती अर्पण करायचे. अर्पण करत असताना ओम अन्नपूर्णाय नमः हा मंत्र म्हणायचा. पुन्हा थोडे धने घ्यायचे, अर्पण करायचे. असे 108 वेळा अन्नपूर्ण मातेचा जप करत तुम्हाला थोडं थोडं धने अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीवरती अर्पण करायचे आहेत. त्याच्यानंतर जो दिवा तुम्ही तिथे लावलेला आहे तो दिवा ओवाळायचा आहे, उदबत्ती ओवाळायची आहे. इतकं करून झालं की त्याच्यानंतर अन्नपूर्ण मातेची जी मूर्ती आहे ती त्या प्लेट सगट उचलायची आहे, दिवाही उचलायचा आहे आणि तुमच्या स्वयंपाकघरातील तुमचं जे स्वयंपाकघर आहे ते स्वयंपाकघरातील उत्तर दिशेला किंवा ईशान्य दिशेला जिथे जागा असेल तिथे ही अन्नपूर्ण मातेची जी मूर्ती आहे ती ठेवायची. अगदी संध्याकाळपर्यंत 8-9 वाजेपर्यंत. उद्या सकाळी उपाय केला तर रात्री 8-9 वाजेपर्यंत ही मूर्ती अशीच स्वयंपाकघरात ठेवायची आणि त्याच्यासमोर हा दिवा प्रज्वलितच ठेवून द्यायचा. 8-9चा टायमिंग झाला की त्याच्यानंतर काय करायचं, तो दिवा उचलायचा, ती प्लेटही उचलायची, दिवा देवघराच्या समोर ठेवायचा. अन्नपूर्ण मातेची जी मूर्ती आपण धन्यांमध्ये ठेवलेली आहे ही प्लेट सगट उचलायची आणि ती मूर्ती जी आहे ती पूर्ण धण्यांमध्येच असलेली असेल ती आपल्याला देवघरात उचलून ठेवायचे. फक्त त्यातून थोडेसे धने बाजूला काढायचे, त्या प्लेटमधून त्या वाटीतून थोडे धने बाजूला काढायचे आणि घरातल्या 4ही कोपऱ्यांना ते शिंपडायचे. आणि उद्याचा अक्षय तृतीयेच्या रात्री पूर्ण रात्रभर हे जे धने आहेत ना हे शिंपडलेले धने 4ही कोपऱ्यांना ठेवायचे. एकदा धने शिंपडले की त्याच्यानंतर घरात झाडू लावायचा नाही, अजिबात झाडू मारायचा नाही, काहीच नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल त्याच्यानंतर मग हे कोपऱ्याने टाकलेले धने तुम्ही उचलू शकतात किंवा झाडू काढू शकतात आणि ते घराच्या बाहेर एखादं झाड असेल त्या झाडाला घालू शकतात. शिवाय जे आपण एका प्लेटमध्ये अभिमंत्रित केलेले म्हणजे अन्नपूर्ण मातेची मूर्ती ज्यामध्ये ठेवलेले होते आणि ज्यामध्ये ते धने ठेवलेले होते हे तुम्हाला धने त्या प्लेटमधून बाजूला काढायचे आहेत. एक मुठभर तांदूळ घालून तुम्हाला अन्नपूर्ण मातेची मूर्ती त्या तांदळात ठेवायचे आहे. मात्र जे धने ठेवले होते ते धने काढायचे आहेत, ते लाल रंगाच्या फडक्यामध्ये ठेवायचे आहेत, त्याला घट्ट गाठ मारायची आणि त्या धन्यांची एक पोटली तयार करायची आहे. आता ही तयार झालेली जी पोटली आहे ही तुम्हाला तुमच्या घरामध्ये अन्नधान्याचा जो साठा असेल, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, कडधान्य जे असेल तर त्या धान्यांच्या साठ्यामध्ये ही पोटली कायम स्वरूपाने ठेवून द्यायची. पुढचा वर्ष येईपर्यंत ही धन्यांची पोटली आपल्या स्वयंपाकघरामध्ये अशीच ठेवून द्यायची. याने तुमच्या घरामध्ये आर्थिक बरकत येईल. घरामध्ये सदैव अन्नपूर्ण माता जी आहे ती जागृत राहील, ज्यामुळे कधीही पैसा कमी पडणार नाही, कधीही धन कमी पडणार नाही, कधी धान्याचा तुटवडा पडणार नाही. सगळं काही व्यवस्थित आणि सुरळीत होईल. घरात सुख, शांती, ऐश्वर्य हे सगळं काही भरभरून राहील. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. प्रत्येकाने उद्याच्या दिवशी हा उपाय वर्जून करा. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.